नमस्कार सर्वांना। तर स्वागत आहे आपलं केएम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की काही महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया आलेला आहे। तर आपण याच्याबद्दल व्हिडिओ सुद्धा सविस्तर बनवलेला आहे। तर मला खूप साऱ्या महिलांच्या कमेंट येत आहेत, काही महिलांनी कॉल करून विचारलेला आहे की नक्की 1 रुपया हा कोणाच्या खात्यामध्ये आला, म्हणजे आम्हाला पैसे भेटणार का नाहीत, असा सर्व प्रश्न किंवा संभ्रम सगळ्यांच्या सर्वच महिलांच्या मनात निर्माण झालेला आहे। तर तुम्ही त्याच्या कोणतेही असं म्हणजे चिंता करू नका किंवा टेन्शन घेऊ नका, कारण की स्वतः मंत्री महिला व बाल विकास मंत्री स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनीच आपल्याला सर्व सविस्तरपणे सांगितलेले आहे की 1 रुपया हा कोणाच्या खात्यामध्ये आलेला आहे आणि का त्यांनी 1 रुपया त्यांच्या खात्यामध्ये टाकलेला आहे। तर चला आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी आदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बाल विकास। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत। पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 रुपया जमा करत आहोत। जमा होणारा हा 1 रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे। ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे। अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका। धन्यवाद। तर आपण जाणून घेतलं की आदिती तटकरे मॅडम यांनी काय बोलल्या। तर यांनी सांगितल्याप्रमाणेच फक्त काही महिलांच्या खात्यामध्येच 1 रुपया टाकण्यात आला आणि तेही त्यांचे प्रोसिजर व्यवस्थित होते का नाही हे पाहण्यासाठी फक्त 1 रुपया टाकलेला आहे। तर अजूनही सर्वच महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया टाकला गेलेला नाहीये। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींपर्यंत शेअर करा, कारण की काही महिलांच्या खूपच समस्या असतात की तुझा आला रुपया माझा नाही आला। तर एकमेकांमध्ये असा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा। धन्यवाद।